file and stream. Last lecture explained with files and stream. So in this we are discuss the stream classes. Okay. First one is the OAP stream. The OAP stream means ka output file stream. This data type represent the output file stream and is used to create write the information to a file. Okay. Next one काय आहे तुमचा IF stream. आता IF stream कशासाठी यूज होतोय? This data type represent the input file stream and is used to read the information of the file. ठीक आहे. OAP आणि IF मधला डिफरन्स कळला. OAP stream means output file stream. कशासाठी होतो? राईट द इन्फॉर्मेशन टू अ फाईल. अँड IF स्ट्रीम काय आहे तुमचं? इनपुट फाईल स्ट्रीम. तो डेटा रीड इन्फॉर्मेशन फ्रॉम अ फाईल. OAP हा राईट करण्यासाठी आणि IF स्ट्रीम हा कशासाठी? रीड करण्यासाठी. सी इन अँड सी आउट. ओके. नेक्स्ट वन आहे तुमचा एप स्ट्रीम. आता एप स्ट्रीम म्हणजे काय? दिस डेटा टाइप रिप्रेझेंट द फाईल स्ट्रीम जनरली अँड हॅज द कॅपॅबिलिटी ऑफ बोथ OAP अँड IF स्ट्रीम. जसं मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं होतं, OAP स्ट्रीम बोथ OAP आउटपुट स्ट्रीम अँड इनपुट स्ट्रीम साठी यूज होतो. ठीक आहे. यामध्ये रीड आणि राईट बोथ ऑपरेशन परफॉर्म केले जातात. ओके. नेक्स्ट आहे तुमचा ओपनिंग फाईल. आता ओपनिंग फाईल म्हणजे काय बघा? अ फाईल मस्ट बी ओपन बिफोर यू कॅन रीड फ्रॉम it or write to it. Either OAP stream or app stream object may be used a open file or writing. ठीक है. IF stream object is used to open a file for reading purpose only following standard syntax of open function. ठीक है. कसा आहे बघा तो? void open in bracket constant char star file name comma iOS scope resolution operator open mode राउंड ब्रॅकेट कम्प्लिटेड अँड सेमिकोलॉन. ठीक आहे. हा ओपनिंग फाईलचा सिंटॅक्स आहे. आता मोड फ्लॅग डिस्क्रिप्शन मी तुम्हाला बोलली होती लास्ट लेक्चर मध्ये, परत एकदा बघा ते. ठीक आहे. iOS स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर APP कशासाठी होतो? हा अपेंड मोड ऑल आउटपुट डेटा ऑल आउटपुट टू दॅट फाईल टू बी अपेंडेड टू द एंड. ठीक आहे. नेक्स्ट वन काय आहे? iOS स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर ATE कशासाठी यूज होणार आहे? हे ओपन अ फाईल फॉर आउटपुट अँड मूव द रीड राईट कंट्रोल टू द एंड ऑफ फाईल. iOS इन म्हणजे काय? इनपुट. आउट म्हणजे काय? आउटपुट. सो ओपन अ फाईल फॉर रीडिंग अँड iOS आउट मीन्स ओपन अ फाईल फॉर रायटिंग. रीडिंग साठी कुठला येणार मग? इन. रायटिंग साठी कुठला येणार? आउट. ट्रंकेट कशासाठी येणार आहे? इफ द फाईल ऑलरेडी एक्सिट इट्स कंटेंट विल बी ओपनिंग अ फाईल. नेक्स्ट वन. हे सगळ्यांना फॉर रीडिंग अँड रायटिंग पर्पजचं सिंटॅक्स बघा, मी सिंपल दाखवते. ऍप स्ट्रीम फाईल स्ट्रीम घेतली, फाईल नेम दिला, त्यानंतर सेमिकोलॉन, फाईल नेम डॉट ओपन केली फाईल, त्यामध्ये फाईलचं नाव टाकलं आणि बोथ ऍप स्ट्रीम म्हणून बोथ इनपुट आणि आउटपुट साठी वापरलं. सो iOS आउट स्लॅश iOS इन. क्लिअर. सो क्लोजिंग फाईल साठी सिंटॅक्स बघा, वाईड क्लोज. काय? सिंपल वाईड क्लोज राउंड अँड क्लोजिंग ब्रॅकेट completed and semicolon. Writing to a file. C++ programming writing program using the string insertion operator. कुठलं ऑपरेटर यूज होणार आहे? स्ट्रिंग इन्सर्शन अँड रीडिंग फ्रॉम अ फाईल. रायटिंग म्हणजे कुठला आला? iOS आउट अँड रीडिंग म्हणजे कुठला आला? इन. ठीक आहे. म्हणजे OAP स्ट्रीम आणि रीडिंग साठी कुठला? IF स्ट्रीम. म्हणजे रायटिंग साठी कुठलं ऑपरेशन परफॉर्म होणार आहे? सी आउट आणि सी इन म्हणजे रीडिंग साठी. ठीक आहे. सी इन म्हणजेच काय? IF स्ट्रीम. सी आउट म्हणजेच काय? OAP स्ट्रीम. OAP स्ट्रीम सी आउट कशासाठी यूज होतो? राईट टू अ फाईल. आणि सी इन आणि IF स्ट्रीम कशासाठी होतो? रीडिंग फाईल. ठीक आहे. आता इन्सर्शन ऑपरेटर रायटिंग टू अ फाईल साठी यूज होतो आणि एक्सट्रॅक्शन ऑपरेटर कशासाठी होतं? रीडिंग फ्रॉम अ फाईल. ठीक आहे. कळलंय सिंटॅक्स, सिम्बॉल्स कळाले. ओके. हे आपण आजच्या लेक्चरला बघितले. नेक्स्ट पार्ट हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.